मी कशा रीतीनं उभं राहावं, कोणत्या पद्धतीनं मी माझा निर्णय घ्यावा, हे जसं त्या गीतेच्या माध्यमातून आपण शिकतो, अभ्यासनाचा प्रयत्न करतो, तोच भाव ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं आहे. मला माझ्या जीवनामध्ये कशा रीतीनं उभं राहायचं आहे, माझं खरं कर्तव्य जीवनातलं कोणतं आहे, माझ्या जीवनातलं सर्वोच्च मूल्य ध्येय हे नक्की कोणतं आहे, हे ज्ञानेश्वरीनं आमच्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून पहिल्या अध्यायामधल्या मंगलाचरणालाच पहिली ओवी ज्ञानेश्वरांची आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मंगलाचरण करताना आपल्याकडे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे, नमस्कार रूप मंगलाचरण आहे आणि वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे. ज्ञानदेवांनी इथे मंगलाचरण करत असताना एक प्रकारची ओम नमो जी आद्या म्हणजे त्या नमस्काराचाही भाव आणला, ओंकाराच्या अनुषंगानं वस्तुनिर्देश रूपतेचाही भाव घेतला आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपल्याच आत्मरूपाला आपण अनुभवायचं आहे, आपणच आपल्या आत्मरूपाला बघायचं आहे. म्हणून स्वसंवेद्या, स्व म्हणजे मी आणि संवेद्या म्हणजे माझी संवेदना, माझी जाणीव काय आहे. माझी जाणीव म्हणजेच मला स्वतःला जाणण्याची असलेली भूमिका, मी मला जाणणं. म्हणून दासबोधामध्ये सुद्धा समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण. मी मला बघावं हेच आपल्या जीवनामधलं खरं ज्ञान आहे. व्यावहारिक पातळीवरती मी विज्ञानाचा अभ्यासक्रम केला असेल, वाणिज्य विभागाचा अभ्यासक्रम केला असेल किंवा कला शाखेतल्या एखाद्या विभागामधला अभ्यासक्रम केला असेल, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान हे व्यावहारिक पातळीवरचं प्रपंचाशी निगडीत असलेलं ज्ञान आहे. पण मनुष्य म्हणून मी जन्माला आल्यानंतर माझ्या जीवनाचं प्रधान कर्तव्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणणं आहे. म्हणून तो जो ओंकार, जो आद्य शब्द आहे, या विश्वामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेला, त्या ओंकाराला मी नमन करतो आहे. आणि हे नमन म्हणजे वेद प्रतिपाद्या. माझं कर्म, माझी उपासना, माझं ज्ञान हे वेदांच्याच अनुषंगानं विकसित होतं. म्हणून जेव्हा या विश्वामध्ये काहीही नव्हतं, तेव्हा असणारं किंवा नाहीसं झाल्यानंतरही शिल्लक राहणारं जे काही आद्य तत्व आहे, वेद प्रतिपाद्य तत्व आहे, प्रतिपादन विचार आहे, हा मंगलाचरणाच्या रूपानं ज्ञानदेवांनी पहिल्या ओवीमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या 9000 ओव्यांचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येईल की या पहिल्या ओवीमध्ये आत्मरूपा हा शब्द ज्ञानदेवांनी दिलेला आहे. आणि हळूहळू याच आत्मरूपाला जाणताना, अनुभवताना किंवा आपण आपल्याला समजून घेत असताना आपली अंतिम अवस्था कोणती येते? पसायदानातले शब्द आपण लक्षामध्ये घ्या. शेवटी 18व्या अध्यायामध्ये की आता विश्वात्मके देवे, म्हणजे आत्मरूपामधून मी मला अनुभवत असताना, मी मला बघत असताना, जाणून घेत असताना हळूहळू मी विश्वात्मक देवापर्यंत, विश्वात्मक रूपापर्यंत विकसित होतो. म्हणून ज्ञानेश्वरी हा आमच्या विकसनाचा विचार आहे. ज्ञानेश्वरी ही आमच्या व्यक्तिमत्वाला सर्वार्थानं फुलवणारी, सर्वांगानं ती रत्नमय करणारी अशा रीतीची भूमिका आहे.
आणि हा भाव घेऊन त्यांनी पुढे त्याच नमनामधून, त्याच ओंकारामधून ते गणेश स्तवनाकडे वळले. आपल्याकडली ही एक पारंपरिक परंपरा आहे. कुठलंही मंगल कार्य असो, आपण गणेशाचं पूजन करतो, त्याचं स्मरण करतो, त्याचं वंदन करतो आणि मग आपण पुढे जातो. म्हणून इथे ओंकारासारख्या व्यापक विश्वस्वरूपाचं स्मरण करत, ते नमन करत, मंगलाचरण करत ज्ञानदेव दुसऱ्या ओवीपासून जवळपास 21-22 ओवीपर्यंत, 20 ओवीपर्यंत गणेश स्तवनामध्ये आहेत. आणि हा गणेश ज्ञानदेवांचा एक विलक्षण स्वरूपाचा गणेश आहे. म्हणून दुसरी ओवी येते, देवा तूची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारिजोजी. अवधारिजो म्हणजे लक्ष द्या. कुठे लक्ष द्या? म्हणे निवृत्तीदासू, निवृत्तींचा दास असणारे ज्ञानदेव जे आपल्या समोर प्रतिपादन करता आहेत त्याच्याकडे आपण लक्ष द्या. हा भाव ज्ञानदेवांचा आहे. आणि हा गणेश कसा आहे तर सकलार्थ मती प्रकाशो, सगळ्या अर्थाचा म्हणजेच ज्ञेयाचा, ज्ञानाचा विचार असणारा, आणि मती म्हणजे वृत्ती ज्ञान, आपल्यामधल्या वृत्तीचं ज्ञान प्रकाशित करणारा, ते व्यक्त करणारा प्रकाश हा त्या गणेशाच्या रूपानं त्या ठिकाणी आहे. आणि ते कसे आहे तर ते निवृत्तीदासांचे शिष्य आपल्या समोर ठेवत आहेत. खरं म्हटलं तर जीवनामध्ये आपण खरी दास्यवृत्ती स्वीकारतो, आपल्यामध्ये समर्पण भाव आणतो, तेव्हाच आपल्याकडून एखाद्या अलौकिक कार्याची उभारणी होते. ते कार्य त्या अनुषंगानं तयार होतं. म्हणून जीवनामध्ये मला जर उत्तमतेच्या अंगानं काही प्राप्त करायचं असेल तर माझ्यामध्ये शरणागत भाव हा असायला हवा. आणि मग त्या गणेशाच्या समग्र देहाचं, अंगाचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. हा वेद जो काही आहे, हा वेद म्हणजे गणपतीनं अंगावर घातलेला त्याचा पोशाख आहे. त्याचबरोबर ही मूर्ती अत्यंत उत्तम स्वरूपामधली आहे आणि वर्णवपू निर्दोष म्हणजे कर्तव्याचा असलेला भाग, ज्ञानकांडामध्ये असलेला ज्ञानाचा भाग, अशा दोनही अंगाने, कर्मकांडाच्याही अनुषंगानं आणि ज्ञानाच्याही अनुषंगानं मंत्रस्वरूपामध्ये हा गणेश आम्हाला शोभून दिसतो आहे. पुढे हा गणेश कसा आहे तर स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. आपल्याकडल्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती, आचार, धर्म हे गणेशाच्या शरीराचे अवयव आहेत आणि त्याचा एक स्वाभाविक डौलदारपणा म्हणून अंगिक भाव हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि स्मृतींनी आमच्या समोर घालून दिलेला जो अर्थ आहे, सांगितलेला जो अर्थ आहे, तो एक प्रकारानं लावण्याची खाण आहे. स्मृतीतल्या अनेक शब्दांनी एक उत्तम विचार, एक उत्तम संस्कृती ही आमच्या समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबर 18 पुराणं ही गणेशाच्या अंगावरचे अलंकार आहेत. आणि पुराणांमध्ये काही पुराणं आपली गद्य आहेत, काही पुराणं पद्यात्मक, काव्यात्मक स्वरूपाची आहेत. म्हणून गद्यपद्य रचना असलेली ही पुराणं म्हणजे जणू काही त्या अंगावरच्या अलंकारांमध्ये रत्नांसारखी शोभणारी ती कोंदणं आहेत. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे.
शहरामध्ये वाढलेला आणि नागरी जीवनामध्ये, ग्रामीण जीवनामध्ये वावरलेला, हे दोन भेद आपल्या समोर आहेत. म्हणून ह्या गणेशाचा पदबंध म्हणजेच त्याच्या ठिकाणचं असलेलं जे उत्तम वस्त्र आहे, पीतांबर जो त्याचा आहे, तो शास्त्राच्या अनुषंगानं, साहित्याच्या अनुषंगानं उत्तम अशा रीतीनं, कौशल्यानं उभा केलेला आहे. कोणतंही वस्त्र हे आडव्या आणि उभ्या धाग्यांनी तयार होत असतं. म्हणून इथे नाद आणि अर्थ या दोनही अंगाने ह्या वस्त्राला, या साहित्याला एक प्रकारानं भाव तयार झालेला आहे. म्हणून इथे जेथ साहित्य वाणे सपूर. वाणे म्हणजे शब्दांचा अलंकार, अर्थाचा अलंकार. ज्या ज्या अंगानं आपण बघतो त्या अंगानं ते वस्त्र अधिक चकाकलेलं उत्तम आम्हाला दिसतं. त्याचबरोबर व्यास, वाल्मिकी, भरतमुनी नाट्यशास्त्राच्या अनुषंगानं असलेले या महानुभावांच्या बुद्धीमधून जे काही काव्य नाटक निर्माण झालं त्याच्यामधला असलेला जो नाद आहे, हा नाद म्हणजे गणपतीच्या पायामधल्या वाजणाऱ्या लहान घागऱ्या आहेत. आणि काव्य नाटकांचा अर्थ म्हणजेच त्या घागऱ्यांमधल्या घुंगरांचा मंजुळ ध्वनी आहे. लहान मुलाच्या पायामध्ये आपण घागऱ्या घालतो आणि तो रांगायला लागला, हळूहळू चालायला लागला की त्याचा आवाज एक येत जातो. तो भाव ज्ञानदेवांनी इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर काव्य नाटकामधले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांच्या अनुषंगानंही एक प्रकारचा सौंदर्याचा भाव आहे. कुठलाही सिद्धांत हा कुठेही किचकट होत नाही किंवा कंटाळण्यावाणेपणा ज्याला म्हणावा तो भावही सिद्धांतामध्ये येत नाही. तर तो सिद्धांत मांडत असताना जी शब्दरचना होते, जी मांडणी होते, ती एक प्रकारानं घागऱ्यांमधल्या अनमोल रत्नांच्या सारखी आपल्याला त्या ठिकाणी अनुभवाला येते. म्हणून जिथे विशाल बुद्धी आहे, प्रज्ञेचा विकास झालेला आहे, तिथे शब्द आणि अर्थ यांच्यावरती स्वामित्व येतं. अगदी 18-19 वर्षाचं ज्ञानदेवांचं वय आहे, पण ज्या वेळेला या 9000 ओव्या आपण वाचतो त्यावेळेला लक्षामध्ये येतं की अरे 20व्या वर्षी या मुलानं कोणतं असं जग कशा रीतीनं बघितलं किंवा अनुभवलं. म्हणजेच परंपरेनं चालत आलेला जो एक संस्कार आहे त्या संस्काराचा, स्वामित्वाचा, प्रज्ञेच्या श्रेष्ठत्वाचा भाव ज्ञानदेवांनी आपल्यामधून व्यक्त केला. म्हणून ही जी बुद्धी आहे व्यासादिकांची, ही बुद्धी कमरेला बांधलेली मेखला आहे आणि त्या मेखलेला बुद्धीतील जो शुद्धपणा म्हणजेच एखाद्या साखळीला मोत्याचे पदर असावेत तशा रीतीचा पल्लव सडका हा भाव त्या ठिकाणी आहे. इथला ज्ञानदेवांचा गणपती जो आहे तो 6 हातांचा गणपती आहे. सामान्यतः आपण जो गणपती बघतो तो 4 हातांचा बघतो. म्हणून षड्दर्शनं जी आपली आहेत त्या षड्दर्शनांच्या अनुषंगानं 6 हातांचा विचार ज्ञानदेवांनी केलेला आहे. इथे ज्ञानदेवांनी विचारामधली घेतलेली दर्शनं जी आहेत ती वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, उत्तर मीमांसा, बौद्ध विचार, निरीश्वरांचा सांख्य आणि पूर्वमीमांसा या दर्शनांचा विचार हा गणपतीच्या 6 हातामध्ये त्यांनी घेतलेला आहे. 6 हात आले म्हणून तिथे 6 शस्त्र आली. म्हणून तरी तर्कू तोची फरशो, नीतिभेदू अंकुशो, वेदांतू तो महारसो, मोदको मिरवे. न्यायशास्त्रामधला विवेचन तर्क जो आहे हा तर्क म्हणजे गणपतीच्या हातामधला परशु आहे. सिद्धांताच्या अनुषंगानं दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे आणि उत्तर मीमांसेमधल्या दर्शनानं
ब्रह्मरसाचा रसाळ मोदक, आनंदाचा अनुभव देणारा मोदक गणपतीच्या हातामध्ये आहे. त्याचबरोबर एक प्रकारानं खंडित झालेला दात गणेशाचा आहे. तो दात म्हणजे ज्ञानदेवांनी बुद्धाच्या शून्यवादाकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. बुद्धानं जी मतं मांडली ती मतं नंतरच्या कालखंडामध्ये पूर्णपणानं खोडली गेलेली आहेत. त्याचं खंडन केलं गेलेलं आहे. आणि त्यातूनच मग सहजे सत्कार वादू 13वी ओवी, कमळ ही भगवंताच्या हातामध्ये, गणेशाच्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यामधनं तो धर्मप्रतिष्ठेचा विचार करतो आहे. एक प्रकारानं अभयाचा भाव, आत्मविकासाचा भाव हा त्याच्या जवळ त्या ठिकाणी आहे. आणि त्याची सोंड जी आहे ती कशी आहे तर विवेकवंतु सुविमळू. हत्तीची सोंड जी आहे 14वी ओवी, ती एक प्रकारानं विवेकाशी निगडीत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जर योग्य आणि अयोग्याचा उत्तम रीतीनं विचार करायला लागलो आणि त्या विचारामधून निर्णयाकडे आलो तर नित्यानित्य विवेकाचा भाव आपल्यामध्ये येतो. आणि हा विवेक अत्यंत निर्मल, शुद्ध, सारासार विचार करणारा तो आहे. त्याचबरोबर गणेशाच्या मुखामधला दात जो आहे तो संवादाशी निगडीत आहे. गुरु शिष्यांचा संवाद हाच जणू काही गणेशाच्या मुखामधला दात आहे. उन्मेष सूक्ष्मे क्षणो. उन्मेष ह्याचा अर्थ ज्ञान. मला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं तेव्हा त्या ज्ञानामुळं अज्ञानाचं निरसन होतं आणि उत्तम ज्ञानाची मला तिथे प्राप्ती होते. म्हणून गुरूंच्या बरोबर केलेल्या संवादामधून एक प्रकारानं ज्ञानाचीच प्राप्ती आपल्याला होते. आणि हे ज्ञान अनेक विघ्नांचा नाश करतं, विघ्नांना बाजूला करतं. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दोनही गणपतीच्या कानांच्या ठिकाणी आहेत. मीमांसा याचा अर्थ साधक बाधक चर्चा. आपण जी काही चर्चा करतो ती चर्चा कधीही निरर्थक असता उपयोगाची नाही. केवळ माझा वेळ जाण्यासाठी, टाइमपास म्हणून मी कोणतीही चर्चा करत नाही किंवा बोलत नाही. मी जे बोलतो ते साधक बाधक म्हणजे योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे आणि मला नक्की काय स्वीकारायचं आहे या अंगानं घेतली जाणारी चर्चा. म्हणून जिथे कानाचा संबंध येतो, शब्दांचं श्रवण येतं आणि त्या शब्दांचा आपल्या विचारांवरती परिणाम होतो, त्या ठिकाणी बोध मदामृत मुनी. म्हणून ज्ञानरूपी मदामृताचं सेवन हे मुनी गणेशाच्या मस्तकाच्या अनुषंगानं करतात. असं विचार, असं चित्र ज्ञानदेव इथे निर्माण करतात. म्हणून उत्तरमीमांसेनं ज्ञानाचा विचार दिला आणि पूर्वमीमांसेनं कर्माची भूमिका आम्हाला दिली. म्हणून ज्ञान आणि कर्म यांचा योग्य विचार आपल्या जीवनामध्ये, प्रवृत्तीमध्ये, निर्णयामध्ये आपल्याला आणायचा आहे. त्याचबरोबर आपली आत्ताची प्रवृत्ती ही द्वैत आणि अद्वैताची आहे. म्हणून द्वैत आणि अद्वैताच्या अनुषंगानं या गणेशाच्या मस्तकावरती गंडस्थळ आहेत. आणि त्याचबरोबर उपरी दशोपनिषदे 18वी ओवी, जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुगुटी सुगंधे, शोभती भली. एक मिनिट. अर्थाच्या दृष्टीने व्यापक आणि ज्ञानाच्या दृष्टीनं शुद्ध असणारा जो काही उपनिषदांचा विचार आहे
तो सगळा उपनिषद विचार हा गणपतीच्या मुकुटावर अत्यंत सुंदरपणे शोभून दिसतो आहे. आता हा गणेश बसलेला आहे आणि म्हणून त्या बसलेल्या गणेशाला अनुलक्षून ओंकाराचा विचार ज्ञानदेवांनी 19 आणि 20 ह्या 2 ओव्यांमध्ये आपल्या समोर केलेला. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी. हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. ओंकारामधला आकार जो आहे हा गणपतीच्या 2 पायांशी निगडीत आहे. उकार जो आहे त्या उकारानं गणेशाचं विशाल पोट आम्हाला दाखवलेलं आहे आणि मकाराच्या अनुषंगानं त्याच्या मस्तकाचा भाव आमच्या समोर आणलेला आहे. अशा रीतीनं हा अकार, उकार आणि मकार हे तिन्हीही ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा हा तयार होणारा जो ओंकार आहे त्या ओंकारामध्ये संपूर्ण वेदाचा विचार समाविष्ट झालेला आपल्याला अनुभवाला येईल. म्हणून असं हे शब्द ब्रह्म, ओंकार हा विश्वातला पहिला शब्द आहे, ते परब्रह्म आहे. म्हणून त्या शब्द ब्रह्माला आकलन करायचं असेल, त्याला समजून घ्यायचं असेल तर ज्ञानदेव म्हणतात श्री गुरुकृपा नमिले. गुरूंच्या कृपेला अनुलक्षून, त्या गुरूंच्या कृपेनं अशा या ओंकार स्वरूप गणेशाला मी वंदन करतो आहे.